पुणे महापालिकेचा 2017-18 या आर्थिक वर्षासाठी 5,912 कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आलाय। पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी 30 मार्चला प्रशासनाच्या वतीने 5,600 कोटींचं अंदाजपत्रक मांडलं होतं। त्यात नव्या योजनांचा समावेश करत हा अर्थसंकल्प मांडण्यात आलाय। पहिल्यांदाच पुणे पालिकेवर सत्ता मिळवणाऱ्या भाजपच्या अर्थसंकल्पात वचननाम्याचा प्रभाव दिसून येतोय। पालिकेच्या 46 नव्या योजनांपैकी अनेक योजना काँग्रेसच्याच असल्याची टीकाही करण्यात येते। पहिलं बजेट चेअरमॅननी सादर केलं, त्याचं स्वागत करतो। अनेक योजनांना त्यांना काँग्रेसची आठवण झाली म्हणून त्यांचे अभिनंदन करतो। मग ते मेडिकल कॉलेजचा विषय असेल किंवा आणखीन काही विषय असेल, म्हणून आता बजेट पूर्ण वाचायचं आहे। पण ज्या ज्या पद्धतीने त्यांनी आणलेले आहेत, त्यांनी एकंदर 46 योजना आणलेल्या आहेत। त्या 46 योजनांमध्ये जवळजवळ 16 योजना हे पूर्वीच्या चेअरमॅननी सादर केलेले आहेत आणि त्यांना 9 महिन्याच्या कार्यकाळामध्ये हे 46 प्रोजेक्ट कसे पूर्ण करतात त्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे। पुढच्या बातमीकडे वळूया। खरं तर या अर्थसंकल्पातल्या महत्त्वाच्या तरतुदी त्यापूर्वी आपण ग्राफिक्सच्या मदतीने पाहूया। पाणी पुरवठा विभागासाठी 352 कोटी 31 लाख रुपये ठेवण्यात आलेले आहेत। केंद्र सरकारच्या नदी सुधार प्रकल्पासाठी 150 कोटींची तरतूद आहे। समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 300 कोटी यामध्ये आरक्षित ठेवण्यात आलेले आहेत। पंडित दीनदयाळ उपाध्याय त्याचप्रमाणे मोशी आणि सांडस इथल्या जागा ताब्यात घेण्यासाठी 78 कोटी 45 लाख रुपये ठेवण्यात आलेले आहेत। अनेक तरतुदी पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत।